हे बघू शकता. ही अशा पद्धतीने आपण मका लावण्यासाठी सारा यंत्राच्या साहाय्याने आपण सरी पाडलेली आहे आणि आपलं काम चालू आहे. पाहू शकता. हे पहा, सरी काढायला ट्रॅक्टर चालू आहे आणि ही सरी ते ती सरी मध्ये 2 फुटाचं असं अंतर आहे आणि एका वेळेला 3 सऱ्या निघतात. असं अवजार आहे. पाहू शकता. एका वेळेला 3 सरी निघतात आणि आता ह्या वेळेला जर आपण मका लावली तर नक्कीच पुढं आपल्याला मार्केट भेटतं बरं का. आणि आम्ही ह्या वेळेला मकाची लागवड करतो म्हणजे करतो. प्रत्येक वर्षी आपल्याला शुगर मका लावायची आहे, जेणेकरून पाठीमागं तुम्हाला एक व्हिडिओ टाकला बघा. 3-3, 2-2 मकाची कणसं येतात आणि मार्केटमध्ये खूप अशी त्याला मागणी असते. आणि त्यानंतर जी मकाची जी ताटं राहिलेली आहे ती ताटंसुद्धा जनावरं जे गाया ज्यांच्या गाय आहे ते विकत घेतात आणि आपल्याकडं सुद्धा जनावर आहे. आपण सुद्धा ते तोडून त्याचा मुरघास बनवून ठेवला तरी चालते किंवा कुणाला खायला जर नसलं तरी तुम्ही लगेच हे करू शकता. म्हणजे हे अशा पद्धतीने मकाचे 2 फायदे आहे. तर ह्या वेळेला मकाची लागवड आपण करतोय. पाहू शकता आपण अशा पद्धतीने सरी आहे आणि सरी मकाला अशी आपण मारली आहे का क्रॉस मारलेली आहे. पाहू शकता, क्रॉस मकाची सरी मारलेली आहे. कारण जेणेकरून आता उन्हाळा आहे, मकाला भरपूर प्रमाणात असं पाणी राहिलं पाहिजे. कारण आता उन्हाळा असल्यामुळं मकाला पाणी ना पाहिजे आणि मकाला जेवढं पाणी आता असेल तेवढं मका एकच नंबर येणार. तर आपण ह्या रानाची पहिल्यांदा नांगरट केली आहे. ह्या प्लॉटची पाहू शकता. ह्या प्लॉटची नांगरटी केली आहे. नांगर टाकल्यानंतर रोटावेटर मारला. रोटावेटर मारल्यानंतर आपण मस्त अशी सरी काढली आहे आणि आता आपण मका लावणार आहे. उद्या किंवा परवा दिवशी एवढ्या 2 दिवसामध्ये आपण याच्यामध्ये मका लावणार आहे. तर मकाची लागवड आपण तुम्हाला पुढील ब्लॉकमध्ये दाखवणार आहे. ह्या पद्धतीने मकाची लागवड करायची. ह्या बाजूला इथं हो खाली इथं म्हणजे जेणेकरून जागा भुसभुशीत असते आणि मका पुढं चांगली म्हणजे मुळ्या मकाच्या अशा खोलपर्यंत जातात आणि मुळ्या खोलपर्यंत गेल्यामुळं मकाचं ताट जे आहे ते ऊसासारखं होतं आणि जेवढी खालून मकाला ताकद असेल खाद्य आपण त्यावेळेला आपण त्याला 10-20 वापरणार आहोत. त्यावेळेला एक ब्लॉक आपण मारणार आहे. प्रत्येक झाडाला आपण असं एक चिमूटभर आहे ना प्रत्येक मकाला सोडणार आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवला आहे. पाहू शकता आपण. अशा पद्धतीने क्रॉस सरी मारली आहे जेणेकरून पाणी ह्या बाजूला हे झालं पाहिजे आणि रानाला एकदम पट्टी लेवल आहे त्याच्यामुळे पाणी असं सारखं जात आहे. ते पाहू शकता. ट्रॅक्टर आपला चालू आहे तिथं सरी काढण्याचं काम चालू करत आहे. तर आपण सुद्धा जर आपलं जर क्षेत्र थोडंफार जर उर्वरित काही जर त्याच्यामध्ये पीक नसेल तर आपण सुद्धा मकाची लागवड करावी असं मला वाटतं आहे. आणि कोणती लागवड करणार आहे ते सुद्धा आम्हाला सांगा तुम्ही. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. रामकृष्ण हरी.